वाशी सेक्टर 14 मधील एका इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक वर्षांपूर्वी सुरू केले होते। बांधकामातील अनियमिततेमुळे 2021 मध्ये इमारतीचे बांधकाम थांबवण्यात आले, तर 2023 मध्ये IIT टीमने इमारतीच्या स्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर ही इमारत पुढे झुकत असल्याचे जाहीर केले होते। छत सुरुवातीपासूनच उताराच्या आकाराचे आहे, त्यामुळे आता या इमारतीत सुधारणा होण्याची शक्यता नाही। त्यामुळे ही इमारत पाडून त्या जागी पुन्हा बांधकाम सुरू करावे, परंतु आतापर्यंत IIT अभियंत्यांच्या सल्ल्याची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिकेने केलेली नाहीये। आता या प्रकरणी स्टुडंट ऑफ लॉ वकील मल्हार देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष आधारवाड यांना पत्र लिहून इमारत लवकरात लवकर पाडण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले की रात्रीच्या वेळी मद्यपी आणि ड्रग्सचे व्यसन असलेले व्यक्ती या ठिकाणी झोपतात, त्यामुळे येथील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाही, अशी परिस्थितीत कोणताही अपघात होऊ शकतो। त्यांच्या अर्जावर शहर अभियंत्यांनी सांगितले की आम्ही लवकरच एक समिती स्थापन करू आणि समितीच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल। आपण पाहूयात या संदर्भात काय प्रतिक्रिया आलेली आहे। धोकादायक आहे। IIT बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर 2021 मध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंगला पाडा करून, तरी देखील त्यांनी आतापर्यंत पाडलेली नाही। मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलंय, त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा। ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे। इकडे बघू शकता ही बिल्डिंग मध्ये सगळे अल्कोहोलिक बसतात, सगळे ड्रग एडिक्ट्स बसतात सगळे, आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते। परत जरी बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण, कोणाची जीविहानी झाली त्याला जबाबदार कोण? इकडे काय प्रकारचं सेफ्टी नाही, काय नाही, कुठे बाउंड्री वॉल नाही याला, काय नाही, म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला। जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहित असेल, तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते। तर माझी महापालिकेला एवढीच विनंती आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी। या बिल्डिंगच्या हिस्ट्री काय नाही, या बिल्डिंगनी कन्स्ट्रक्ट केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा मल्टी युटिलिटी, त्यांचं फिक्स नव्हतं झालं। पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे याचे जे स्लॅब्स आहेत, ते स्वतः जेव्हा रिपोर्ट IIT मध्ये केला व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा IIT ने सांगितलं की दिस बिल्डिंग शॅल बी डिमॉलिश्ड और रिकन्स्ट्रक्टेड। म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत, चांगलं करू नाही शकत परत त्याला। आर्किटेक्ट कोण आहे, त्याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्ण हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत, ज्यांची चूक आहे याच्यामध्ये, त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे।